नमस्कार मंडळी, आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करू। जवळपास आपण 55 किलोमीटर प्रवास करा। फायनली मंडळी आपण पोहोचू घ्या सांदनदरीने तड। तर नमस्कार मित्रांनो, उत्तम आप्पाशे कळवण आम्ही दोघे जण आज येलचे चांदण व्हॅलीला भेट द्यावाले। भूगोलामध्ये प्रस्तरभंग म्हटलं जातं आणि आपल्या साध्या भाषेमध्ये दरी। नमस्कार मंडळी, आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करू। आता वाजणार 6:15 आणि आता आपण जाहीर आहे ना सांदनवालीला। आज ना पुरा ज़बरदस्त ब्लॉग होणार आहे, कारण की जो व्ह्यू आहे ना तो पुरा ज़बरदस्त। म्हणजे सांदनवालीमध्ये जावाना बेस्ट टाईम म्हणजे उन्हाळ्यामध्ये राहा आणि किंवा पावसाळ्यात सुरुवाती म्हणजे जेव्हा जास्त पाऊस नाही पडेल राहणार तेव्हा। तर आपण जाहीर आहे ना आणि मी तुम्हाला सांगेल जी सांदन व्हॅली आहे ना ती आपल्या आशिया खंडामधली दुसरी नंबरनी खोलदरी आहे आणि पहिली जी आहे ना ती तिबेटमध्ये आणि दुसरी आपली महाराष्ट्रामध्ये आपली नाशिकपासून जवळच। तर मी तुम्हाला हा पूर्ण प्रवास दाखवेल आणि जी काही माहिती सांदन व्हॅलीबद्दल ते मी तुम्हाला देवाना प्रयत्न करेल। मानेबरोबर अजून एक मित्र त्याने ओळख मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये करीच देऊ। तर चला आता आपण निघू। आता टाईम होईना 6:15, अजून मित्रांनी तयारी होईनेल नाही। मी तुम्हाला सांगेल की मी सध्या नाशिकला शिफ्ट होईना, नाशिकला के कॉलेज ती परिसरमध्ये मी राहू। तर आता आम्ही निघणार जो मित्र येईल 5-10 मिनटामध्ये, त्यानंतर निघू म्हणजे अडून टाईम होईल निघाना आम्हाला 6:30 होईल। मंडळी मी तुम्हाला सांगेल आता आपण पोहोचलो जो खेडमध्ये। आपण नाशिकमधून 6:30ला निघला, आता वाजनात 8 म्हणजे आपल्याला 1.5 तास लागणार। जवळपास आपण 55 किलोमीटर प्रवास करा। आता जवळ जास्त वेळ नाही लागणार आपल्याला, कारण की मी पहिल्यांदा जाहीर आहे ना। तर आता आपण मस्त एका हॉटेलवर थांबणार, मस्त वडापाव आणि चहा घेऊ, त्यानंतर मग पुढली राईड करू। चला मंडळी आपण निघू। आता टाईम होईना 8:30, आपण मस्त वडापाव पावडा आणि चहा मस्त घेता। तर त्यानंतर आता आपण निघू आडून।
मंडळी आता टाईम झाले 9:15 वाजलेत. आपण सकाळी 6:30 वाजता निघालो होतो. जवळपास आपण 80 किलोमीटर आलेले आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता खूप छान अशी सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि खूप छान इथला व्ह्यू आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि मी पूर्ण ही राईड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नाशिकपासून ते संदन व्हॅलीपर्यंत. तर त्याला अजून जायला किती वेळ लागेल मला माहीत नाही, नक्की मी पण पहिल्यांदाच जातो आहे. तर चला दाखवतो तुम्हाला पूर्ण ही जर्नी. गाव आहे कुठे ते पोरांना विचारलं ते काय म्हटले पुढे साम्रत गाव आहे म्हणे इथं पुढेच आहे. असेल पुढेच असेल. ते बरोबर आपल्याला दाखवत होतं 93 किलोमीटर. ते map आता किती दाखवते ते मला नाही माहिती, मी ते चेक नाही केलं. मॅप तेव्हाच ओपन केलं पाहिजे होतं आपण. नाही ना नेट नाही ना चालत आता इथं. ते Range BSNL आहे. चालत नाही का? रेंज आहे आता. BSNL पण नाही चालत. नाही रेंज आहे, रेंज दाखवते. साम्रतगाव लक्षात ठेवा. साम्रतगाव
फायनली मंडळी आपण पोहोचे घ्या सांदनदरीने तड. तर तुम्ही हेरू शकता इकडं पार्किंग ना एरिया. तर मी तुम्हाला सांगेल इकडे जिओला नेटवर्क नाही राहत, एकदम थोडा माप बेस नाही ना सिम पण ना नेटच चालू नाही राहणार. तर इकडे येवाना जर ठरणार तर तुम्ही मॅप आहे ना तो ऑफलाईन डाउनलोड करी घ्यावा ना, कारण की ऑनलाईन व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकेल. आम्ही खूप साऱ्या लोकांना विचारत उन्हाव तर आम्ही फायनली उन्हाव. आपण नाशिकमधून निघला 6:30 वाजता आणि आता वाजणार 10. आता आपण जाऊ तिकडं सांदनवालीकडं. तर तुम्ही हेरू शकता साडला परिसर भारी जबरदस्त नेचर. तर चला मग आता आपण जाऊ. मंडळी तुम्ही हेरू शकता कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदनदरी. तर प्रवेशद्वार आता आपण एंट्री करी मस्त. तुम्ही हेरू शकता पुरा भारी नेचर न आपल्याबरोबर आपला मित्र जीवन. नमस्कार मित्रांनो, तो सटाणा ना उत्तम आप्पाशे कळवण ना आम्ही दोघी जण आज येलचे चांदण व्हायलेले भेट द्यावाले. तर आम्ही बी आपला सारखाच नाशिकमा राहीन. आपलं नाशिक पासून फक्त 100 किलोमीटरवर चांदण व्हॅली राहायचं आम्ही कधीच बनवून येत आयुष्यात. तर आज आमना दोन्हीच ना योग होणार आम्ही म्हणत चांदणवाली पावाले. आणि येताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम आला ते सांगून दाखव. येताना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आला मित्रांनो की आम्हाला असं वाटत होतं की गुगल मॅप चालू शकतो. तर भंडारदऱ्याच्या पुढे निघाल्यानंतर तुम्हाला गुगल मॅप अजिबात सुद्धा वर्क करत नाही, कारण मोबाईलला नेटवर्कच नसतं. झिरो म्हणजे पूर्ण नेटवर्क कनेक्ट गेलेलं असतं. जे तुम्हाला फक्त इमर्जन्सी कॉल दिसतात हे बघू शकता तुम्ही. तर म्हणून तुम्ही पहिलेच ऑफलाईन आपला जो गुगल मॅप आहे तो डाउनलोड करून घ्या. जाताना तुम्हाला भंडारदऱ्यातून 2 रस्ते आहेत. लोकांना विचारून घ्या की कोणकोणत्या रस्त्याने जायचं आहे. आणि येताना प्रत्येक ठिकाणी कोणालाही विचारून घ्या आम्ही कुठं जाऊ, चांदण व्हॅलीचा रोड कुठे आहे, नाही तर तुमच्या कपाळात जातील. तर चला आपण जाऊया आता आपण खाली. जेवणने तुम्हाला खूप छान माहिती दिली, त्याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करा येताना, नाहीतर मग रस्ता चुकला तर सगळंच तुमचं प्लॅन चुकेल. तुम्हाला सांगेल आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात काही भूहालचाली होतात, त्यामुळे काही भूरूपे निर्माण होतात. त्यामध्ये जसं की डोंगर झालं, पठार झालं आणि त्यापैकी ही एक सांदन दरी त्याच्यातला जे एक भाग आहे. तर ही दरी कशामुळे निर्माण झालेली आहे तर आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काही भूहालचाली होतात, त्यामुळे ही दरी निर्माण झाली आहे. भूगोलामध्ये प्रस्तरभंग म्हटलं जातं आणि आपल्या साध्या भाषेमध्ये दरी. तर हीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. मंडळी तुम्ही बघू शकता जसं आपण दरी उतरण्याची सुरुवात केली. सध्या खूप पाणी वाहते, बऱ्यापैकी पाणी वाहते, कारण की मे महिन्यामध्ये जमतेम खूप जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे दरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी वाहते. तर बघू आपण जास्त दरीमध्ये उतरणार नाही आहोत, जेवढं शक्य होईल तेवढं आपण उतरू थोडं. त्यानंतर मग मी तुम्हाला माझ्या परीने जी सांदन दरी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. काढून घेऊ का नाही तर चालताना ही पाय अडकतात आपली. तर पुढे आमचे यूट्यूबचे सर्वेसर्वा मालक उत्तम शेठ पुढे चालत आहेत, आम्ही त्यांचं मागून शूट करतोय. तर ही आहे सांदन दरी मित्रांनो.
मंडळी चांदणदरीमध्ये येताना आपल्याला हा पहिला पाण्याचा पॅच लागतो, तुम्ही बघू शकता. इथनं आपल्याला शूज काढूनच जावे लागतात. चला आता आपण पुढे जाऊया. मंडळी लय भारी वाट रे ना, काय सांगू तुम्हाला, लय भारी मजा होणे. कधीच नाही इच्छा ती यावानी चांदणदरीला जाऊ फिरायला, पण काही प्लॅन होईन होता, पण आज फायनली प्लॅन होईना. मस्त व्ह्यू एकदम टाकाटक, जसं की तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर चला आपण अजून पुढेपर्यंत जाऊ. नमस्कार मित्रांनो. तर जसा बघितला असेल आपण, हा चांदणदरीचा व्ह्यू आहे. तर प्रत्येक वेळा त्या चांदणदरीची माहिती सांगणे काही गरजेचं नाही, पण हे तुम्ही दगड धुंडे वगैरे बघू शकता. आता बऱ्यापैकी एक पाण्याचा पॅच लागलेला आहे मागे. तिथं आहे ना, थोडंसं जास्त पाणी असल्यामुळे आपल्याला शूज रिमूव्ह आपले तिथे काढून ठेवावे लागतं. काय कारण पाण्यात तर ते ओले झाले तर ते परत नितरण्याची शक्यता असते, म्हणून आपण शूज काढून आता पुढे जातोय. तर बऱ्यापैकी खूप जास्त खोल, आणि म्हणजे हा जो आजूबाजूचा जी रुंदी बघू शकता तुम्ही, ही चांदणदरी तिथं जवळपास 20 ते 25 मीटर, म्हणून इथं आरामात माणूस आत जाऊ शकतो. तर इथून पुढे आपण जाण्याचं धाडस करावं की नाही हे आता पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. कारण इथेपर्यंत तर आम्ही आलो, बऱ्यापैकी वरून जवळपास 200 मीटरपर्यंत आम्ही खाली आलेलो आहोत. कारण जेवढं पुढे जातोय तेवढा खोलगट भाग पुढे दिसतो या चांदणदरीचा. म्हणजे जेवढं सुंदर नजारा आहे तेवढाच हा घातकही ठरू शकतो जाण्यासाठी. निसर्ग इकडे निसर्ग पाण्याच्या पावसामुळे आहे ना, थोडंसं जरी पाऊस पडला ना तरी ही डोंगरावर जे पाणी पडत असते ना, सारखं म्हणजे दगडावर जे पाणी पडतं ना, बऱ्यापैकी आत्ता महिन्याभरापूर्वी जे वादळी पाऊस आला होता ना, तर त्याच्यामुळे हा पाण्याचा प्रवाह इकडे चालताना दिसतो. आणि हे जे डोंगरावरून खाली पाणी पडते ना, थोडं थोडं घसरते ना, तर त्याच्यामुळे ही सगळी जास्तीत जास्त दगड आहे ना शेवळून जातात. तर इकडून चालताना आहे ना खूप काळजीपूर्वक जायचं असतं, कारण केव्हा आपला पाय इथून म्हणजे आपण एखाद्या दगडावरून निसरडू शकतो आणि आपला अपघातही होऊ शकतो, म्हणून खूप काळजीपूर्वक पुढे जायचं असतं. तर हे बघू शकता किती क्लासिक व्ह्यू आहे. माणूस म्हणजे कदाचित इथे किती रमू शकतो याचा विचारही आपण करू शकत नाही. मंडळी बघू शकता तुम्ही चांदणदरीचा व्ह्यू. आपण आलोय, भरपूर खाली आलोय, जसं की तुम्हाला दिसतच असेल. तर चांदणदरीच्या कोपरापासून जेव्हा सुरुवात केली होती आम्ही, तर तेव्हापासून जवळपास आपण 400 मीटर अंतरापर्यंत आलो आहे. खाली भरपूर जाण्याचा पुढे मार्ग आहे, पण खाली पावसाचे म्हणजे जे दरीचं पाणी साचलं ना, खूप जास्त खोली असून येते, त्याचा आपल्याला अंदाज येणार नाही. म्हणून आपण इथं थांबणार आहोत आणि इथून आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. तसं बघायला गेलं तर 3 ते 4 फूट पाणी असतं, पण आपण जाणार नाही आहोत. आपण इथनं आता परत जाणार आहोत. तर तुम्हाला मी पाणी दाखवते, तुम्ही बघू शकता. तर मंडळी आपण हा ब्लॉग इथेच थांबूया. आता आपण जाणार आहोत. तर मी माझ्या परीने तुम्हाला संदन जी दरी आहे, संदन व्हॅली आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न केला. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, एक मस्त कमेंट करा आणि भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.